जी महत्त्वाची बातमी दिल्लीहून अपेक्षित होती ती आलेली आहे। पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा सरकारनं अधिकृतरित्या केलेली आहे आणि शरद पवार, मुरली मनोहर जोशी, गायक येसुदास आणि दिवंगत नेते PA संगमा आणि यासोबतच सुंदरलाल पटवा यांनाही पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार। 40 वर्षांहूनही अधिक राजकीय कारकीर्द, महाराष्ट्रातल्या राजकारणातनं सगळ्यात महत्त्वाचं नाव आणि सोबतच दिल्लीच्या राजकारणातही शरद पवारांनी इतके वर्ष केलेलं काम याचा गौरव केंद्र सरकारकडून केला जातोय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अधिकृतरित्या अखेरीस घोषणा झालेली आहे। नक्कीच मयुरेश, आणि या संपूर्ण लिस्टवरती जर नजर टाकली तर काही ठळक वैशिष्ट्ये या यादीची आपल्याला सांगता येतील। त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या वर्षी भारतरत्न हा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो सरकारने जाहीर केलेला नाहीये। त्याच्या व्यतिरिक्त जी यादी जर जवळपास 89 लोकांची ही यादी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नावं अशी जी आहेत ती आजवर समाजाच्या पुढे कधी आलेली नव्हती आणि जी म्हणजे ज्यांना आपण अनसंग हिरोज म्हणू शकतो तशा पद्धतीची ही सगळी नावं आहेत। अर्थात पद्मविभूषणच्या लिस्टमध्ये राजकारण्यांची गर्दी दिसतीये, पण ती 2-3 नावं जर सोडली तर बाकीची सगळी नावं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनसंग हिरोजची आहेत आणि महाराष्ट्रातल्या एकूण 7 व्यक्तींचा या यादीमध्ये समावेश आहे। शरद पवार पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण मध्ये मेडिसिन या क्षेत्रामधून डॉक्टर उदवाडिया यांचं एक नाव दिसतं आहे आणि पद्मश्रीमध्ये अर्थात बॉलिवूडची नावं जी आहेत ती देखील महाराष्ट्राच्या कॅटेगरीमध्ये येतात। त्याच्यामुळे कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, भावना सोमय्या आणि यांच्याशिवाय अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजे त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील काही वर्षांपूर्वी मिळालेला होता आणि त्यांच्यासोबतच आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे। समाजसेवेमधलंच आणखीन एक नाव डॉक्टर मापुसकर यांचं देखील या लिस्टमध्ये दिसत आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातला एकूण 7 जणांचा या यादीमध्ये समावेश आहे आणि जसं सरकारने याच्या आधीही स्पष्ट केलेलं होतं। तू राहाच आपल्यासोबत, आपल्याला या नावांविषयी बोलायचं आहे, पण ज्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे त्या अनुराधा पौडवाल गायिका आता आपल्यासोबत आहेत स्वतः फोनवरून। अनुराधाताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये तुमचं। तुमच्या गाड्यांनी मराठी सगळ्या रसिकांवर सुद्धा आणि देशभरात सगळ्यांवर अनेक वर्ष जादू केलेली आहे। पद्मश्री पुरस्कारानं जेव्हा आपल्याला गौरवण्यात येत आहे, आपली प्रतिक्रिया काय पाहिजे? मला अतिशय आनंद होत आहे आणि इतकी वर्ष मेहनत केल्याचं एक फळ मिळतं तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो। तर खूपच मला आनंद होत आहे आणि हे सगळं जितके माझे फॅन्स आहेत त्या सर्वांचं म्हणजे प्रेम आहे, तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत, तर थँक्यू व्हेरी मच। आणि चॅनलचे तुमचा नेहमीच मला सपोर्ट मिळालेला आहे। आय एम व्हेरी व्हेरी हॅपी। आपलं अभिनंदन, म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळाला आमच्या सगळ्यांतर्फे। आता या क्षणी नागरी सन्मान म्हणून खूप महत्त्वाचा तो मानला जातो। आपल्या सांगीतिक वाटचालीच्या काही आठवणी आपल्याला सगळ्यांसोबत वाटाव्याशा वाटतील? मला म्हणजे तशा तर खूप आठवणी आहेत, पण अगदी प्रकर्षाने जाणवते ते सर्वात पहिलं जे मला SD बर्मनजींनी मला इंट्रोड्यूस केलं होतं, तर त्यांचा तो आशीर्वाद अजूनही माझ्या बरोबर आहे असं मला आज अगदी प्रकर्षाने जाणवतं। धन्यवाद अनुराधाताई, आपण आपली प्रतिक्रिया प्रथम एबीपी माझावर व्यक्त केलीत। पुन्हा एकदा आपलं अभिनंदन सगळ्यांतर्फे। आणि आता आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आहेत। राऊत सर, स्वागत। शरद पवारांचं नाव पद्मविभूषणच्या यादीमध्ये जाहीर त्यांना झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया काय? जरी शिवसेना राजकीय विरोधक असली तरी सुद्धा बाळासाहेब आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे। इथे शिवसेना राजकीय विरोधक असण्याचा किंवा फक्त शिवसेना प्रमुख आणि शरद पवार यांची मैत्री असण्याचं नाही, तर शरद पवार हे राजकारणातले, समाजकारणातले, सहकार क्षेत्रातले, कृषी क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले एक महत्वाचं योगदान देणारे व्यक्तिमत्व या देशाला आहे। आणि आज मितीमध्ये आम्ही त्यांचे राजकीय विरोधक जरूर असलो तरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की त्यांच्या तोडीचा, त्यांच्या उंचीचा अनुभवी राजकारणी, कृषीतज्ञ आज आपल्या देशामध्ये नाहीये आणि त्यांना जो पुरस्कार, जो पद्मविभूषण सर्वोच्च 2रा क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे तो त्यांना मिळाला, त्याचं आम्हाला अभिनंदन आम्ही करतो, त्यांचं स्वागत करतो, सरकारचं अभिनंदन करतो। कारण शेवटी इतके वर्ष समाजकारणात राहिल्यावर राजकारणामध्ये टीकेचे घाव त्यांनी जे सोसले ते काय ते आम्हालाही माहिती आहे की। राऊत सर, अशी त्यांच्या नावाचं पद्मविभूषण मध्ये त्यांचं नाव आहे, अनेक दिवसांपासून जी चर्चा होती महाराष्ट्रात, अशी भावना होती की खूप उशिरा, इतक्या वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द मुरली मनोहर जोशींना सुद्धा उशिरा मिळालेला आहे, सुंदरलाल पटवांचं नाव आहे। ही सगळी राजकारणातली जरी माणसं असली
तरी त्यांनी शरद पवार साहेब आहेत तरी त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिकातून अनेक कामं केलेली आहेत. टीका करणं सोपं असतं, आम्ही करतो, इतर लोकही करतात. पण अनेकदा शिवसेना प्रमुख सुद्धा म्हणत होते, पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात, आम्ही सगळेच म्हणतो की शरद पवार यांच्याकडून शिकाव्यात अशा अनेक गोष्टी आहेत. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्रातले ते उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांचं सहकार क्षेत्रातलं योगदान हे नक्कीच टोलेजंग आहे. आपण संपादक म्हणून, पत्रकार म्हणून आणि आता खासदार म्हणून सुद्धा दिल्लीमध्ये त्यांची कारकीर्द जवळून पाहिलेली आहे. आपण त्यांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य काय पाहाल जे जवळून पाहिलंय? मी त्यांच्या कारकिर्दीचं व्यक्तिमत्व नेहमी एवढंच करतो की टोलेजंग व्यक्तिमत्व, सगळ्यांना सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आणि या वयात सुद्धा नवीन गोष्टी शिकण्याची त्यांच्यामध्ये जी उमेद आणि जिद्द आहे ती वाखाणण्यासारखी आहे. अनेकदा नवीन पिढीनं, तरुणांना सुद्धा त्यांच्याकडून हे गुण शिकायला पाहिजेत. जे जगामध्ये, विश्वामध्ये अनेक क्षेत्रात नवीन गोष्टी येतात त्या समजून घेऊन त्यानुसार आपल्याला मोल्ड करण्याचं शैली त्यांच्याकडे आहे आणि म्हणून ते इतके वर्ष राजकारणामध्ये अजिंक्य राहू शकले असं मी म्हणतो. ज्यावेळेस पद्मविभूषणमध्ये शरद पवारांचं नाव असू शकतं अशी चर्चा सुरू झाली होती, महाराष्ट्रामध्ये एक चर्चा आणि अपेक्षा अनेकांनी अशी व्यक्त केली होती की बाळासाहेबांचं नावही, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं? आपली प्रतिक्रिया? नाही, शिवसेना प्रमुखांनी कधी अशा प्रकारच्या पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही. जेव्हा महाराष्ट्रात युतीचं राज्य होतं, शिवसेना भाजप युतीचं, मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, तेव्हा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा शिवसेना प्रमुखांना द्यावा अशा प्रकारचा एक प्रस्ताव होता. त्याला बाळासाहेबांनी विरोध केला, कारण कोणतेही सरकारी पुरस्कार बाळासाहेबांनी कधी स्वीकारले नाहीत. कारण शिवसेना प्रमुख हे पद, जनतेने दिलेलं पद जे आहे हे सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठं आणि सर्वोच्च आहे अशी त्यांची आणि आमची भावना आहे. धन्यवाद संजय राऊत, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यावेळेस शरद पवार यांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करणार आहे आणि त्याच त्यांच्यासोबतच मुरली मनोहर जोशी, PS संगमा, सुंदरलाल पटवा आणि गायक येशुदास यांनाही पद्मविभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे.